जय गजानन. नमस्कार. मी सौ विशाखा विजय गोखले, वय 63. गतवर्षी आणि यावर्षीही अनुराधाताईंच्या मनाचे श्लोक पठण स्पर्धेत मी आणि माझ्या 92 वर्षीय वडिलांनी सहभाग घेतला. खूप छान वाटतं या स्पर्धेमध्ये भाग घेताना. लहानपणीचे दिवस आठवतात. आता यावर्षी मात्र वडील 94 वर्षाचे आणि मी 63 वर्षाची. पण सुरेख मिलाफ झाला आहे या स्पर्धेमध्ये भाग घेताना. समर्थ श्री रामदास स्वामींच्या 205 श्लोकांच्या म्हणजे जणू काही मौक्तिकांच्या या मोत्यांच्या माळेत असे अनेक मनाला बोध देणारे, मनाला शिकवण देणारे, चांगली जगण्याचा अर्थ सांगणारे, जगायला शिकवणारे असे अनेक श्लोक आहेत जे मनावर लहानपणापासूनच बिंबले गेलेले आहेत. तर अशा या श्लोकांचं राज्यस्तरीय पातळीवर अगदी सातासमुद्रापार पलीकडे जाऊन अनुराधाताईंनी आणि त्यांच्या टीमनी हे जे काही कार्य केलेलं आहे, अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद, अभिमानास्पद कार्य. त्यांच्या संपूर्ण टीमला माझा मनपूर्वक नमस्कार आणि मानाचा सलाम. आपण महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्राची भूमी संतभूमी आहे. संतभूमीमध्ये आपल्या अनेक संतांनी कितीतरी छान आपल्या मनाला बोध देणारे, आपल्याला जीवनाचं सार सांगणारे, सुबोध सरळपणे आयुष्य कसं क्रमित करायचं याचं व्यवस्थापन सांगणारे, मनाला बोध देणारे अनेक प्रसंग, अनेक ओव्या सांगितले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास स्वामी यांच्या सगळ्यांच्या दासबोध, ज्ञानेश्वरी, आपल्या भगवद्गीतेतून, रामायण, महाभारत या सर्वातून किती सुरेख बोध मिळत आहेत हो आपल्याला. आणि ते आपण सगळ्यांनी घेतले पाहिजेत. आता मनाच्या श्लोकांच्या प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक त्या मोत्यामध्ये काय अर्थ दडलाय हे वाचताना तर आता अधिक कळतंय. तर यातला मी निवडलेला श्लोक आहे 71वा. तो सुद्धा माझ्या मनाला फार भावला आहे. बघा, इथेही मन आलंच. तर तो श्लोक असा आहे. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. समर्थ श्री रामदासांना यात असेच अभिप्रेत आहे की हा राम, हा आपल्या कलियुगात आपण जे नामस्मरण करणार आहोत तो राम प्रभातीपासून म्हणजे अगदी पहिल्या प्रहारापासून दिवसभर चिंतनात असला पाहिजे. आपण अनुसंधानात राहायला हवं. तो आहे याची जाणीव आणि आत्मविश्वास असायला हवा. जागवितो, बोलवितो, उठवितो, रडवितो, हसवितो या सगळ्यातून जर तो काढून टाकला तर काही राम उरेल का हो? म्हणून त्याची आठवण ठेवण्यासाठी आपण नामस्मरण करणं भाग आहे. त्रेतायुगात, द्वापार युगात होम, हवन, यज्ञ, याग असं करून पुण्य ठेवा गोळा करत असत. पण आता मात्र नामस्मरण हे इतकं सहज, सोपं, स्वल्प, साजिरं आणि फुकाचं म्हणजे अगदी सहज फुकट मिळालेलं. आणि फुकट मिळालेलं मनुष्यवृत्ती, मनुष्यमन असंच असतं की फुकट मिळालं म्हणजे तिकडे धाव घेणारच. तर हे नाम आपल्याला इतकं छान सगळं असं शिकवतं. सोपं आहे, साजिरं आहे, कुठेही घ्या, कधीही घ्या आणि या नामात राहाल तर नक्कीच हा भवसागर तरून जाल, पार करून जाल. म्हणजे नामामुळे जयाचे निनामे महादोष जाती, महादोष जातील, पुण्य ठेवा मिळेल, सद्गती मिळेल, मोक्षमुक्ती मिळेल. हे सर्व मनाचे श्लोक
बद्धतेकडून मुक्ततेकडे नेणारे आहेत. आणि म्हणूनच या सर्व श्लोकांची पुन्हा पुन्हा मनात उजळणी झाली पाहिजे. आणि त्या समर्थांना, रामदास स्वामींना, श्री गजाननाला, श्री रामप्रभूंना, श्री हनुमंतरायांना आणि आपल्या सगळ्यात प्रिय असलेल्या परमेश्वराला, देवाला आळवणी करून आपण आनंदाने हा मनुष्य जन्म व्यतीत करायला हवा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. हनुमंतराया की जय. श्री गजानन जय गजानन.